श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 8 एप्रिलला म्हणजे सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या. या अमावस्येला दश अमावस्या असंही म्हटलं जातं. जी अमावस्या सोमवारच्या दिवशी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं वारानुसार महत्त्व हे वेगवेगळं असतं. सोमवती अमावस्या जी आहे तर ती सर्वात श्रेष्ठ अमावस्या मानली जाते. अमावस्या तिथीला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, परंतु माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच या दिवशी सोमवार आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सुद्धा पूजा करायची आहे आणि माता पार्वतीची देखील पूजा ही करायची असते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी व्रत देखील करायचे असते. जर तुम्ही सोमवती अमावस्येचं व्रत केलं तर त्यांच्या पतीची प्रगती होते, त्याचबरोबर त्यांच्या मुलांची प्रगती होते आणि त्यांची स्वतःची देखील प्रगती होते आणि त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्या गोष्टींची कमतरता पडत नाही. यामुळे या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी अमावस्याचं जे व्रत आहे तर ते करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही उपाय देखील आपल्याला करायचे असतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. सकाळीच आपल्याला घरामध्ये हे एक फळ घेऊन यायचं आहे. हे फळ जर आपण घरी घेऊन आलो तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. आपले सर्व दुःख, संकट, अडचणी, दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. आणि त्याचबरोबर घरातील दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी हे दूर होऊन जातील. मुलांची, घराची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. अमावस्या तिथी म्हटलं की बरेच जण घाबरतात, परंतु अमावस्या हा दिवस अतिशय पवित्र आणि आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो. पहा, दिवाळी देखील अमावस्येच्या दिवशीच असते आणि लक्ष्मीपूजन हे दिवाळीच्या दिवशी आपण अमावस्येलाच करत असतो. त्यामुळे पहा, हा दिवस अजिबात वाईट नाही. पण अमावस्या हा दिवस घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला, दान करण्याला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे. पहा, सोमवती अमावस्या आहे आणि या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या तिळाचं दान करायचं असतं, त्याचबरोबर तांदळाचं दान करायचं असतं आणि पाण्याचं दान करायचं असतं. तर असे हे दान अमावस्येच्या दिवशी जर आपण केलं तर तुमचे जे पित्र आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात. आणि म्हणूनच पित्रांसाठी आपल्याला हे दान करायचं असतं. तर पहा, आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला कसा करायचा आहे ते आपण बघून घेऊया. आपल्या हिंदू धर्मामध्ये लाखो देवी देवता आहेत आणि प्रत्येक देवतांचं विशेष असं महत्त्व आहे. प्रत्येक देवताला वेगवेगळे अलंकार, वस्तू, फळं, पानं हे आपण अर्पण करत असतो, फुलं अर्पण करत असतो. आणि पहा, प्रत्येक देवांचे काही ना काही वस्तू म्हणजे काही ना काही फुलं, काही ना काही फळं हे प्रिय देखील आहेत. आणि ही अमावस्या जी आहे तर ती सोमवारी आलेली आहे आणि या अमावस्येला म्हणूनच सोमवती अमावस्या म्हटलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची पूजा करायची असते. त्यामुळेच आपल्याला भगवान शंकरांना अतिशय प्रिय असणारं फळ म्हणजे धोत्र्याचं फळ हे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आणि या दिवशी भगवान शंकरांना लाखो लोक हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करत असतात. त्या फळासंबंधित जर आपण काही उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी धोत्र्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. तर हे फळ जे आहे तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला धोत्र्याचं झाड असेल तर त्या ठिकाणी मिळून जाईल, किंवा मग तुम्हाला जिथे फुलं भेटतात, जिथे पानं भेटतात त्या ठिकाणी तुम्हाला हे फळ देखील मिळून जाईल. हे फळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आणल्यानंतर स्वच्छ गंगाजलने, पाण्याने ते धुवून काढायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे. तर त्या प्लेटमध्ये
1 चम्मचभर हळद आपल्याला त्या प्लेटमध्ये घ्यायची आहे। तुमच्याकडे भस्म असेल तर ते भस्म आपल्याला थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे आणि या दोन्हींची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे आणि त्या धोत्र्याच्या फळाला आपल्याला सगळीकडून ही जी पेस्ट आहे तर ती लावायची आहे। हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला पूर्ण पिवळं तयार करायचं आहे, म्हणजे बनवायचं आहे। आणि त्यानंतर एक चांगली प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या मुठभर तांदळावरती हे जे पिवळं केलेलं आपण फळ आहे तर ते ठेवायचं आहे। आणि हा उपाय करण्या अगोदर आपल्याला आसन टाकायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, देवघरामध्ये दिवा अगरबत्ती धूप लावायचे आहे आणि नंतरच हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। तर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 वेळा कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे। कालभैरवाष्टक हे नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। प्रत्येक सोमवारी आपल्या घरामध्ये कालभैरवाष्टकमचं पठण हे नक्की करावं। तर पहा, स्वामी समर्थ महाराजांची जे सेवा आणि मंत्र जे पुस्तक आहे, म्हणजे नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला हे कालभैरवाष्टकम मिळून जाईल किंवा मग तुम्ही गुगलवर सर्च करून सुद्धा हे कालभैरवाष्टकम म्हणू शकता। आणि 3 वेळा कालभैरवाष्टकम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ते फळ दिवसभर त्या देवघरामध्येच ठेवायचं आहे। तर पहा, या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी जी 4च्या नंतरचा प्रदोष काळ असतो पहा, त्या काळामध्ये तुम्ही 7-8 वाजेपर्यंत काय करायचं आहे, एक पांढऱ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या पांढऱ्या कलरच्या कपड्यामध्ये हे फळ जे आहे तर ते तुम्हाला बांधायचं आहे, म्हणजे त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे। आणि ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायचे आहे। तुमच्या घरामध्ये, पूर्ण घरामध्ये तुम्हाला हे फळ फिरवायचं आहे आणि ही पोटली जी आहे तर तुमच्या देवघरावरून 7 वेळा उतरवायची आहे। तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांच्यावरून 7-7 वेळा उतरवायची आहे। तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून, स्वतःवरून देखील तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती 7-7 वेळा उतरवून घ्यायची आहे। अगदी तुमच्या मुख्य दरवाजावरून, तुमच्या घरावरून सुद्धा ही पोटली तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही पोटली घेऊन जायची आहे शिव मंदिरात। आणि पहा, हे फळ तुम्ही जेव्हा त्या पोटलीमध्ये बांधणार आहात त्यावेळेस तांदळासोबत तुम्हाला ते फळ त्या पोटलीमध्ये बांधायचं आहे। शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर, तिथे गेल्यानंतर त्या पोटलीमधलं जे फळ आहे तर ते तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे। जे तांदूळ आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि तिथे गेल्यानंतर भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे। तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण होत नाही, तुमच्या जीवनामध्ये जे काही यश संपादन करण्यासाठी अडचणी येत आहेत त्या दूर करण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे। तुमच्या घरामध्ये संकट येत आहेत, वारंवार दुःख येत आहे, अडचणी आहे, दारिद्र्य आहे, ते सर्व दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे। दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे शंकर भगवानांना प्रार्थना करायची आहे। अगदी मनोमन तुम्हाला ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत। भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत आणि ते आपल्या भक्ताच्या एका हाकेला धावून, आणि बघा, अगदी भक्तीने आणि भावनेने जर तुम्ही एखादा उपाय केला, म्हणजेच काय, तुम्ही मनोभावे एखादी सेवा करत आहात, उपाय करत आहात, त्याचं फळ हे भगवान शंकर आपल्याला देतात। आता बघा, हे फळ आणि हे तांदूळ तुम्ही भगवान शंकरांवरती अर्पण केल्यानंतर तुम्ही मंदिराच्या बाहेर येता। बाहेर आल्यानंतर तिथे नंदी असतो आणि त्या नंदीला सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यांना भस्म लावायचं आहे आणि आपल्याला त्यांच्या कानामध्ये, त्यांच्या डाव्या कानामध्ये हा उपाय तुम्ही कशासाठी करत आहात याबद्दल सांगायचं आहे। जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती पूजा करता आणि तिथून उठल्यानंतर तुम्ही नंदीची पूजा न करता येता त्यावेळेस पहा, तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही। त्यामुळे तुम्ही जेव्हा शिवलिंगाची पूजा करता त्यानंतर नंदीची पूजा ही तुम्हाला करायची आहे आणि नंदीच्या कानामध्ये तुमच्या समस्या तुम्हाला सांगायच्या आहेत, कारण नंदी भगवानच असतात, तर ते शंकर भगवानांना आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सांगत असतात आणि तेव्हाच आपली इच्छा आणि मनोकामना पूर्ण होते। तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर देखील करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।